वाशी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एक आरोपी केला गजाआड तर 4 आरोपी फरार। वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाका परिसरातील शेंडी शिवार इथं दिनांक 11 रोजी सायंकाळी 10:30 वाजता दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती वाशी पोलिसांना मिळताच घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत अमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भूम अनिल चोरमले यांना पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी तातडीनं माहिती देण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथक तयार करून घटनास्थळी रवाना करण्यात आले। पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच 5 इसम संशयास्पदरित्या दबा धरून बसलेले दिसले। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी आपली वाहनं जागीच सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी पाठलाग करून बबन रंगनाथ शिंदे राहणार पारा तालुका वाशी याला पकडले व इतर 4 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। पकडलेल्या आरोपींची आणि घटनास्थळावरील दुचाकींची झडती घेतली असता एक धारदार तलवार, एक धारदार कोयता, एक धारदार कत्ती, मिरची पूड आणि 2 दुचाकी मिळून आले। तपासात लहू आबा शिंदे, तानाजी अशोक काळे, सोनू बबन शिंदे, सुभाष शिवाजी शिंद हे सर्व राहणार पारा तालुका वाशी येथील रहिवासी पळून गेले। पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बाबा जाधवर, बळीराम यादव, किरण शेवाळे, नसीर सय्यद, गणेश नरवडे, विठ्ठल मलंगणेर, चालक शिवा कोरडे, होमगार्ड नानावीर यांनी ही धाडसी कारवाई केली। या घटनेचा वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी हायवेवर व इतरत्र अशा कारवाई केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे। काल दिनांक 11/3/2026 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गोपनीय व खात्रीलायक बातमी मिळाली की पारगाव टोल नाका ते कळमला जाणारा पारा मार्गे जो रस्ता आहे त्या रस्त्याला शेंडी पाटीजवळ काही इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, शस्त्रानिशी आहेत अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली व वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार तात्काळ पथक तयार करून आम्ही घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी रवाना झाल्यानंतर आम्ही सदर इसमांचा शोध घेतला। त्यापैकी एक इसम आम्हाला जागीच मिळून आला व बाकीचे 4 जण घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु त्या वापरत असलेले दुचाकी आम्हाला मिळून आल्या। घटनास्थळी तसेच दुचाकीच्या आम्ही झडती घेतली तर दरोडा टाकण्याचे संपूर्ण साहित्य त्यांच्याकडे मिळून आले। अत्यंत घातक असे शस्त्रे, तलवार, कोयता, कत्ती, त्याचबरोबर लोकांना अडथळा निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी मिरची पावडर सुद्धा आम्हाला त्यांच्याकडे मिळून आली। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व यातील जे पसार झालेले जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे। विशेष पथके तैनात करण्यात आलेली आहे। लवकरच ते आरोपींना पण आम्ही पकडू। याद्वारे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.